नमस्कार, दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, मी तुम्हाला 50 पेक्षा जास्त डिझाईन दाखवणार आहे, गळ्याच्या, बाहीच्या आणि ब्लाऊजच्या. तर हे पहा, हा साऊथ इंडियन घागरा मधील ब्लाऊज आहे. लटकन आणि गळा संपूर्ण पायपिंगमध्ये बनवलेला आहे. स्लीव ही पोप स्लीव बनवली आहे. नवीन ट्रेंडिंग आत्ता जी आहे पोप स्लीव, तर ती बनवलेली आहे. तर एवढा सुंदर साऊथ इंडियन मधला हा ब्लाऊज आहे. हा पैठणी साडीतील ब्लाऊज आहे. पहा, लटकन किती सुंदर बनवलेले आहे. काठाचे आणि ब्लाऊजच्या पीसचे लटकन आणि गळाही पुढचा आणि पाठीमागचा हा साडीच्या काठाचा, म्हणजे ब्लाऊज पीस सोबत जो काठ आलता त्याचाच लटकन आणि त्याचाच गळा आणि त्याचीच बाही. तर हे पहा, ही पण पैठणी साडीतीलच ब्लाऊज आहे, नारायणदास पैठणीमधला. तर पाहू शकता, गळा गोल डीप नेक आणि लटकन आणि स्लीव एकाच डिझाईनची. हा पार्टीवेअर साडीतील ब्लाऊज आहे. पाहू शकता, स्लीव आणि गळा. तर हे पहा, हे आहेत पैठणी साडीतीलच ब्लाऊज. तर हा जो ब्लाऊज आहे तो पैठणीमधील सिंपल बॅकनेक आणि सिंपल ब्लाऊज बनवलेला आहे. एखाद्याची चॉईस सिंपल असते. पहा, तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पहा, ब्लाऊजच्या खूप सुंदर सुंदर 50 पेक्षा जास्त ब्लाऊज डिझाईन. हे पहा, पिस्ता कलरची पैठणी साडी खूप सुंदर दिसते. पहा, पिस्ता कलरची, असं नाही की पिस्ता कलरची फेंट आहे, तर ही पण खूप छान दिसते. पहा, डीपनेक बनवलेला आहे. स्लीव लटकन लेसचे बनवले आहेत. हा पण असाच आहे. पहा, सिल्क मधल्या साडीतील ब्लाऊज डीपनेक आहे. कोणत्याही प्रकारची डिझाईन वगैरे नाही, सिंपल आहे. तर हा पाहू शकता, पार्टीवेअर साडीतील ब्लाऊज आहे. बॅकनेक स्लीव एकदम स्टोननी भरलेली आहे. पार्टीवेअर साडीतील ब्लाऊज आहे. एकदम सिंपल आणि पाठीमागच्या साईडला हुक्स आहेत. पहा, पार्टीवेअर ऑर्गेन्झा मधला. तर यानंतर पहा, रेड कलरचा पैठणी साडीतील ब्लाऊज आहे. खूप छान असा बॅकनेकला स्लीवला जी लेस आलेली आहे, म्हणजे धडी आलेली आहे साडीला काठ, त्याच काठाचा पहा बॅकनेकला मी मटकामध्ये बसवून डिझाईन रेडी केलेले आहे. आणि लटकन पण हा पण सेम टू सेम तसाच आहे. पहा, दोन्हीचे कलर एकसारखेच आहेत, फक्त दंडावरची जी डिझाईन आहे ती वेगळी आहे. पहा, लटकन, बॅकनेक आणि स्लीव हे संपूर्ण काठामध्येच डिझाईन केलेलं आहे. तर हा पहा, कॉटनच्या साडीतील ब्लाऊज आहे. तर बहिणींचेच हे ब्लाऊज होते, ते रेड कलरचे पण आणि हे पण दोन बहिणींचेच ब्लाऊज होते. पहा, सेम टू सेमच बनवलेले आहेत. एक ठेवला आणि हा दुसरा कॉटनच्या साडीतील. तर पहा, हे दोन्ही पण साईडला ठेवून घेतले. तर यानंतरचे ब्लाऊज तुम्ही पाहू शकता, खूप छान डिझाईन. हे पहा, पाहू शकता कसा आहे कॉम्बो डिझाईनचा. तर बॅकनेक आहे. पहा, ही नवरीने घेतलेली साडी होती तपल्यासाठी. कलांजली पैठणीमधील बॅकनेक पहा किती सुंदर आणि स्लीव पण. ही पण पहा, कलांजली पैठणी आहे, साखरपुड्याला घेतलेली. तर पाठीमागच्या साईडला गळा कसा आलेला आहे आणि मी कसा बनवलेला आहे. तर स्लीव पाहू शकता, हँगिंग बनवलं होतं तिच्या आणि तेच हँगिंग लटकनला पण वापरलं होतं. तर पहा, हळदीच्या साडीतील हा लटकन आणि ही पहा बाहीची डिझाईन. मोठा काठ आलेला आहे तरी गोपी बाही तयार केलेली आहे, खूप सुंदर अशी. नंतर ही पहा, सिंपल साडी आहे. बॅकला हुक आहेत, फ्रंटला डिझाईन आहे. संपूर्ण त्रिकोणाची याला बाहीला डिझाईन आलेले आहे आणि स्टोन वर्क आहे पूर्ण ब्लाऊज. हा शालूतील ब्लाऊज आहे. पहा, पूर्ण हेवी वर्क होतं याला. पाहू शकता, खूप पूर्ण हेवी वर्क आणि त्याला हँगिंगची लेस लावून बॅकनेक पहा अशा प्रकारे बॅकनेकला लेकिन लटकन आणि पाठीमागची डिझाईन सेम टू सेम आहे. हँगिंग बसवलेलं आहे बाहीला, लटकनला. बॅकनेक आहे, स्लीव आहे वर्कमध्ये. तर हा पहा, बाहुबली डिझाईन स्टोन लावून आणि बॅकनेक आहे तो पूर्णपणे मटका सेपमध्ये, परंतु काठ जो आहे बाहीला लावलेला तो मध्यभागी लावून अशी डिझाईन तयार केलेली आहे. खूप सुंदर डिझाईन आहे. पहा, आणि तोच काठ लटकनला देखील लावलेला आहे, तोच काठ बॅकनेकला लावलेला आहे. तर हा पहा, सिंपल फक्त नेक दाखवलेला आहे मी ब्लाऊजचा. सिंपल, एकदम सिंपल असा नेक तयार केलेला आहे फ्लावरची लेस लावून. आणि याचे लटकन आहेत ते कमरेच्या बाजूला बांधलेले आहेत. पहा, खालच्या बाजूला लटकन नेहमी वरती पाहिले असतील, पण कमरेच्या बाजूला बांधलेले तुम्ही फर्स्ट टाइम पाहिलं असेल, नॉड ओवून घेऊन वरून खालच्या भागापर्यंत. यानंतर हा कॉपी कलरचा आणि येल्लो कलरचा डेली यूजसाठी बनवलेले ब्लाऊज डिझाईन आहेत. पहा, गोपी बाहीमध्ये. लटकन पाहू शकता, खूप सुंदर बनवलेले आहेत.
गोपीबाई आणि स्टोनची लेस आलेली ते पण याला लावून घेतली होती मी. तर यानंतर हा कॉम्बो पहा, अशा 50 ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला दाखवलेले आहेत पहा. तर पाहू शकता आता या डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे पहा. तर हा जो आहे तो म्हणजे लोटस पैठणीमधील ब्लाऊज आहे पहा. आणि बॅक नेक आहे तो स्लीव पहा किती सुंदर आहे. पॅचवर्कमध्ये स्लीव बनवलेली आहे आणि बॅक नेक आहे तो कसा बनवलेला आहे तर तो लोटस पैठणीमध्ये बोटनेक बनवलेला आहे. हा पहा रेड कलरचा ब्लाऊज आहे. पाठीमागच्या साईडला याला अशा प्रकारे मी डिझाईन बनवली आहे. हा पहा वेल्वेटच्या ब्लाऊजची डिझाईन आहे आणि खूप सुंदर अशी बाही आहे पूर्ण वर्कमध्ये आलेली. त्याला मी लटकन बनवलेले आहेत. त्यानंतर पाहू शकता हा आत्ता नवीन ट्रेंड इंस्टाग्राम साडी आहे पहा. 2 प्रकारच्या साड्या आल्या होत्या, त्यातली एक प्रकारची ही साडी आहे. तर त्यातील तो ब्लाऊज आहे. तर हा पॅचवर्कमध्ये बदामी गळा आणि लटकन पण त्यातीनच अशा प्रकारे हा ब्लाऊज मी बनवलेला आहे. खूप छान असा त्याला मोत्यांचं वर्क केलेलं आहे. हा पहा सिंपल ब्लाऊज आहे आणि पाठीमागच्या साईडला लेस लावून बाहीला पूर्णपणे वर्क आलेला आहे. तर हा पहा एकदम सिंपल ब्लाऊज आहे आणि पैठणी साडीतील ब्लाऊज आहे. खूप छान असा बनवलेला आहे. तर हा पहा डेली यूजसाठी बनवलेला आहे. 2 ब्लाऊज मी गोल्डन आणि ब्ल्यूवाला पूर्णपणे डेली यूजसाठी हे ब्लाऊज वापरले जातात. तर हे पहा काठपदर साडीतील. तर यानंतर पहा रोजच्या वापरासाठी सिंपल ब्लाऊजचा बॅकनेक दाखवलेला आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पहा खूप छान अशा मी डिझाईन तुम्हाला दाखवलेल्या आहेत. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर नंतर हा पहा खूप छान असं हे आपण डिझाईन आहेत. म्हणजे गळा पायपिंगची लेस लावून हा गळा. नंतर हा पहा पॅचवर्कमध्ये डेली यूजसाठी. तर ही बाही डिझाईन पहा खूप सुंदर आहे. बऱ्याचदा प्रश्न पडतो हा पहा समोरच्या गळ्याला काठ लावून गळा तयार केलेला आहे. तर पहा बऱ्याचदा प्रश्न पडतात की काय करायचं, गळ्याला बाहीला कोणती डिझाईन काढायची. तर अशा डिझाईन तुम्ही काढू शकता, अशा गळ्याला डिझाईन तुम्ही काढू शकता. हे पहा ही पण खूप छान डिझाईन आहे. हा पहा लोटसमधला गळा मगाशी मी दाखवलेला तो. हा पहा 1 साईड गळा म्हणतात याला बदामी.